कल फैजपुर शहर की नगर परिषद में कॉप के उम्मीदवार का चुनाव होना था, जिसमें कांग्रेस की ओर से भी उम्मीदवार जाहिर की गई थी। लेकिन बाद में क्या हुआ, कांग्रेस के जो नगर सेवक थे इनका फॉर्म क्यों रद्द हुआ और कांग्रेस बीजेपी के उम्मीदवार विजय हुए। हम आपको हमारे चैनल जनता की बात पर बता रहे हैं कि आज इस बारे में माजी आमदार श्री दादा मधुकरराव चौधरी के बंगले पर एक कांग्रेस कार्यकर्ताओं की मीटिंग हुई और इस मीटिंग में क्या हुआ, यहाँ पर युवा नेता धनंजय चौधरी और कांग्रेस के पदाधिकारी मौजूद है और इन्होंने क्या कहा सुनिए हमारे चॅनल जनता की बात पर। मैं हूँ शाकिर मलिक, जनता की बात। नगरपालिकेमध्ये काल स्वीकृत सदस्य निवडीच्या वेळेला नगरपालिकेच्या आमच्या काँग्रेसचा जो गट होता, सहकार्य मिळून केलेला आम्ही 3-4 पक्ष मिळून एकत्र, तर काँग्रेसच्या गटाने काँग्रेसच्या शहर अध्यक्षांचा प्रस्ताव स्वीकृत सदस्यासाठी न पाठवता त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी भाजपच्या नगराध्यक्षपतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आणि काँग्रेस पक्षाची व आमच्या बाकीच्या इतर पक्षांची गद्दारी केलेली आहे। त्यावर आमचं एवढंच म्हणणं आहे, काँग्रेस शहर अध्यक्ष आमच्यासोबत आहेत, धनंजय भाऊ आमच्यासोबत आहेत, आमचे माजी नगरसेवक गटनेते कलीम मन्यार पण आमच्यासोबत आहेत, माजी नगरसेवक काही कार्यकर्ते सर्व आता इथे उपस्थित आहेत। आमची धनंजय भाऊंना विनंती आहे की आपण जिल्हाध्यक्षांना सांगून यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी व जेणेकरून यांना या गोष्टी समजल्या पाहिजे की पक्षाची गद्दारी केल्याचा परिणाम काय होतो आणि कार्यकर्ते नाराज झालेले आहेत, त्यांच्या मनावर काय परिणाम होतो। का शहर अध्यक्ष रियाजभाई आहेत की त्यांनी निवडणूक न लढता प्रत्येकासाठी जागा सोडल्या, ते स्वतः रिंगणात उतरले नाही आणि सर्वांसाठी जागा दिली की बाबा ठीक आहे मला नाही राहायचं, यांना जागा द्या, आणि त्यांनी माघार घेतल्यावर स्वीकृत सदस्यपदासाठी काँग्रेसचे 4 नगरसेवक स्वतःच्या फायद्यासाठी 4 नगरसेवकांनी काँग्रेसच्या पक्षाची गद्दारी केली व भाजपाच्या नगराध्यक्षपतीला स्वीकृत सदस्य म्हणून निवड केलेली आहे। त्यामुळे सर्वजण पक्षाचे कार्यकर्ते, आम्ही काही इतर पक्षांचे कार्यकर्ते सर्व नाराज आहोत आणि धनंजय भाऊंना व शिरीषदादांना आमची विनंती आहे की जिल्हाध्यक्षांना सांगून आपण लवकरात लवकर याच्या काँग्रेसच्या 4 सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी माझी आपणाला विनंती आहे। कालच्या दिवशी फैजपूर नगरपालिकेमध्ये जो प्रकार झाला याच्यामध्ये संशय काँग्रेस पक्षाच्या निवडून आलेल्या उमेदवारांवरती तर निर्माण होतोच, पण यासोबत भारतीय जनता पार्टीच्या नीतिमत्तेवरती सुद्धा एक खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होते की भारतीय जनता पार्टीच्या ज्या नगराध्यक्ष आहे सन्माननीय आमच्या भगिनी आणि भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहे आणि त्यांचे सहकारी म्हणजे त्यांचे पती आदरणीय आमचे बंधू पवन दादा सराफ, नेमका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या नगरसेवकांवरती असा प्रकारचा विश्वास दाखवता आला नाही की पवन सराफ यांना ते त्यांच्या गटातून नगरपालिकेमध्ये एंट्री देतील किंवा निवडून आणू शकतील, अशा प्रकारचा विश्वास त्यांनी पवन सराफ यांच्यावरती दाखवला नाही। दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची पायमल्ली इकडे झालेली आहे की दोन्ही बाजूने काँग्रेसच्या मतांच्या जोरावरती सुद्धा जर कधी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज नगरपालिकामध्ये घुसत असले तर ही नाचक्की काँग्रेसची समजली जावी की भारतीय जनता पार्टी समजली जावी, असा प्रश्न आज मतदारांच्या समोर इकडे उपस्थित होत आहे। राहिली गोष्ट 4 काँग्रेसच्या नगरसेवकांनी जो निर्णय इकडे घेतलेला आहे, दुसरं नाव त्यांना काँग्रेस पक्षाच्या व्यक्तीचं सुद्धा पाठवता येत होतं, पण त्यांनी जे श्री पवन सराफ यांचं नाव पाठवलेलं आहे ही पक्षासोबत गद्दारीच देखली जाते आहे गावभरामध्ये। याचा आम्ही सर्व तीव्र विरोध आणि तीव्र निषेधसुद्धा करतो आणि फैजपूर शहरामध्ये जे 1936ची एवढी मोठी परंपरा या शहराला लाभलेली आहे, एवढं मोठं काँग्रेस पक्षाने ग्रामीण अधिवेशन इकडे भरवलेलं आहे, ते अधिवेशन यशस्वी करून इथूनच ग्रामीण भागातून हुंकार जो इंग्रजांच्या विरोधात सुरू झाला, या शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या अशा प्रकारे जर कधी भूमिका होत असतील तर ही काँग्रेस पक्षाची थेट बदनामी मतदारांमध्ये होत आहे। आणि मतदार आम्ही विचारण्याच्या आधी कालच्या दिवशी संध्याकाळी हे सगळं प्रकरण झाल्यावरती राज्य पातळीवरनं प्रदेश पातळीवरनं नेत्यांनी याबद्दलची जी आहे सविस्तर माहिती आमच्याकडनं घेतली, शहरातल्या कार्यकर्त्यांकडनं सुद्धा घेतली, जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांकडनं सुद्धा घेतली की बा 4 लोकांनी भारतीय जनता पार्टीचा स्वीकृत सदस्य निवडलाच कशा, अशा प्रकारचा जबाब त्यांनी काँग्रेस पक्षाला जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी फैजपूर शहर काँग्रेस कमिटीला मागितलेला आहे। आणि संबंध शहर काँग्रेस कमिटीतर्फे आज या 4ही उमेदवारांबद्दल किंवा निवडून आलेल्या प्रतिनिधींबद्दल शिस्तभंग कार्यवाही करण्याची एक मागणी इकडे उपस्थित केली जाते। मी सर्व फैजपूर शहरवासियांना सांगू इच्छितो की ही कार्यवाही पक्ष पातळीवरती राज्य पातळीवरती नक्कीच उचलली जाणार आणि अशा प्रकारची
पक्षासोबत गद्दारी, त्याच्यासोबत मतदारांसोबत गद्दारी जी आहे ती सहन केली जाणार नाही, एवढंच मी या निमित्ताने आपल्याला सांगेल.